सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा कारभार हाती घेतात विश्वजित घोडके यांची मोठी कारवाई। सराईत गुन्हेगाराकडून 2 पिस्टल, 5 काडतुस, 1 सुरा आणि 2 कुकरी केल्या जप्त। साताऱ्यातील डबेवाडी परिसरात कारवाई। सातारा तालुक्यातील डबेवाडी परिसरात जुन्या वादाच्या रागातून एकास जीवे मारण्याच्या उद्देशानं आलेल्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करून त्याच्या जवळून 2 पिस्टल, 5 जिवंत काडतुस, 1 सुरा, 2 कुकरी असा मुद्देमाल जप्त करून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारताच धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे। गेल्या अनेक दिवसापासून सातारा शहरासह सातारा तालुका परिसरात गुंडगिरी वाढत चालली आहे। अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत होत्या। यावरच लक्ष ठेवून असलेले सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तात्काळ या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली। खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार डबेवाडी परिसरात 2 पिस्टल घेऊन एकास जीवे मारण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे। किरण चव्हाण असं संशयित आरोपीचं नाव आहे। त्याला सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे। त्याच्याकडून सध्या 2 पिस्टल, 5 जिवंत काडतुस, 1 सुरा, 2 कुकरी, 2 मोबाईल हँडसेट, 1 मोटरसायकल असा 3,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि त्यांच्या टीमनं केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल सातारचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी त्यांचं कौतुक केलंय।